प्रथमेश नाहीये घरी. राधा बरोबर त्याच्या मावशीकडे गेलाय. मला एकदा प्रथमेशला भेटण्याची परवानगी द्याल? परवानगीचा प्रश्नच येत नाहीये शुभ्रा. तू हवं तेव्हा येऊ शकतेस. भाई, तुम्ही एकदा आदिनाथांशी. शुभ्रा, प्रथमेश फक्त तुझ्यामुळे थोडं का होईना बोलायला लागलाय आणि त्यामध्ये मला यायचं नाहीये. ठीक आहे. तो परत कधी येणार आहे? माहित नाही, पण राधा येईलच. तिला सांगेन तुला फोन करायला. बरं. मला प्रथमेशची चित्र पाहायची होती. नाही, तो त्याची वही त्याच्या बरोबरच घेऊन गेलाय. बरं, तो आला की मी त्याच्याकडून घेईन. मग मी येऊ? जेवढे पैसे कमी होते तर माझ्याकडे मागायचे. आपली अक्कल नेऊन रद्दीवाल्याला विकायची काय गरज होती? ती इकडे बसली आणि तिच्या समोर चिठ्ठ्या देतोयस मला. तिने पाहिलं तुला तिच्या घरासमोर फुलपुड्या विकताना, माहितीये? परमेश्वर काका पण असेच. सोड रे, बोल, चल काय आहे ते पटकन बोल. म्हणजे चिठ्ठ्या दे, चिठ्ठ्या दे. तो आला होता तिकडे, आदिनाथ, इन्स्पेक्टर भोसले. मग काय अजून संशयास्पद? 4 दिवस नव्हती ती इकडे. कुठे होती? बडोदा. मग तू का नाही गेला बडोद्याला? लोकलच्या रेटमध्ये STD लागत नाही साहेब. देऊ के? हॅलो. हॅलो, कोण? अभिमान का? हाँ, कोण बोलताय? अभिमान, मी पूनम बोलतेय. पूनम शास्त्री, सुलेखाची बहीण. बोला. कालच कळलं तू परत आलायस श्रीलंकेहून. आलोय खरं. आम्ही असं म्हणत होतो की जर का तू आणि सुलेखा आमच्या घरी आज जेवायला आला असतात तर. नाही म्हणजे तशी तुझ्या बाबांची भेट झाली आहे, पण आपण नाही भेटलोयत ना अजून. नाही, मलाही खूप इच्छा आहे तुम्हाला भेटायची. आफ्टर ऑल यू आर द ओनली वन हू स्टूड बाय सुलेखा. अभिमान, ती बहीण आहे माझी. ठीक आहे, भेटूया आपण आज. सुलेखाही असेलच ना? हो, ऑफकोर्स, नक्कीच. बरं, तुम्ही दोघं या, आम्ही वाट पाहतोय. हां, आम्ही म्हणजे मी आणि माझे मिस्टर, सुलेखाचे जीजू. अच्छा 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 अच्छा. म्हणजे मिस्टर मधुसूदन शास्त्रींचे भाऊ. इट विल बी अ ग्रेट प्लेजर मीटिंग हिम ऑल्सो. मी पोहोचतो 8 पर्यंत. ओके, सी यू देन. बाय. बाय बाय. काय झालं ना? निघा आता. आणि पुन्हा मी सांगितल्याशिवाय इकडे यायचं नाही, कळलं? निघा आता. का रे, खूप बिझी होतास गेले काही दिवस? हो रे, जरा वाकडी तिकडी ड्युटी लागली होती. जेमतेम 2-3 तासच झोप मिळत होती. तुला झोपायचं आहे का? जुडाय. अरे नाही, मला आज सुट्टी होती. मी
व्यवस्थित झोप काढून आलोय. तू बोल, तुला काहीतरी सांगायचं होतं मला. मी तुला इथे अशासाठी बोलावून घेतलं की आय वॉन्टेड टू टेल यू समथिंग. व्हॉट? प्रिया इथे आली होती. रादर टू पुट इट इन करेक्ट वर्ड्स, मी तिला इथे बोलावून घेतलं होतं. कशासाठी? मला तिला बघायचं होतं, भेटायचं होतं. तू तिला बोलवलंस आणि ती आली? ऑफकोर्स आली. अर्थात त्यासाठी मला थोडं खोटं बोलावं लागलं, पण दॅट्स ओके. काय खोटं बोललास? ते महत्त्वाचं नाही आहे, पण मी तिला काही खऱ्या खऱ्या गोष्टी सांगितल्या, त्या महत्त्वाच्या आहेत. विराज, तू काय सांगितलंयस तिला? हेच की आय टोल्ड हर दॅट. विराज, मला गुंडाळू नकोस. काय सांगितलंस तिला? की तुझं तिच्यावर प्रेम आहे. व्हॉट? काय गरज होती विराज? वेल, आय डिड व्हॉट आय थॉट वॉज बेस्ट. देन यू आर मिस्टेकन. मला न विचारता माझं आयुष्य चालवायला का घेता रे तुम्ही? रागावलास? पण विक्रांत, मला असं वाटतं कोणीतरी तिला हे सांगण्याची गरज होती. कोणीतरी नाही विराज, मी हे सांगायची गरज होती तिला. मी. आणि तिला ऑलरेडी एकदा सांगून झालंय. तू तिला हे सांगितलंयस? हो, फोनवर बोललोय तिच्याशी मी. भडाभडा बोललोय. तिने ऐकलंय की नाही हे ठाऊक नाही मला. आणि काय झालं सांगितलंस तिला? तुझ्याच क्लिनिकचा दरवाजा तुझ्या तोंडावर आपटून निघून गेली की नाही ती? नॉट एक्झॅक्टली. अँड आय एम शुअर ती तुला भेटेल लवकरच. स्टॉप इट विराज. माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी घडवण्याचा किंवा बिघडवण्याचा अधिकार फक्त मला आहे. थँक्यू. लेखा, थँक्स दी. अभिमान, लेखाने आजपर्यंत खूप सोसले. बट आय एम सो हॅपी फायनली शी इज मेट यू. वाय फायनली? ॲक्च्युली मी खूप आधीपासून होतो, कॉलेजपासून होतो. बट समहाव दॅट टाइम शी डिड नॉट फाइंड मी. मधल्या काळात जे काही झालं ते सगळं विसरून जा आणि नव्याने आयुष्य सुरू करा. आवर ब्लेसिंग्स आर ऑलवेज विथ यू. नाही, हे आहेच. पण कसं आहे, आपण नव्याने सुरुवात करूया असं फक्त एकाने ठरवून चालत नाही. हा निर्णय दोघांनी घ्यावा लागतो. म्हणजे लेखा? काही नाही कधी अभि असंच काहीतरी युगाचं. म्हणजे सुलेखा लाख ठरवेलो की आपण नव्याने सुरुवात करूया म्हणून, पण तिचा भूतकाळ तिची पाठ सोडत नाही ना अजून. खास करून तुमच्या सासरची काही माणसं. प्लीज लेट्स नॉट टॉक अबाउट दिस. कारण मी त्यांच्याशी संबंध तोडलेत कायमचे. हो. आणि तुमचे मिस्टर? नाही, बाळाचा काहीतरी गैरसमज झाला होता लेखाबद्दल, पण तो आता दूर झालाय. हो ना लेखा? झालंय सुलेखा? तू बोलली नाहीस मला. हे सगळं आताच बोलायला हवं का अभिमान? नको बोले. नाही बोलत. अभिमान, लेखा खूप चांगली मुलगी आहे. थोडीशी लहरी आहे पण मनाने खूप चांगली आहे.
You have to learn to trust her. Yeah, in fact, I am trying my level best to trust her. म्हणजे लेखा, तुझ्याबद्दल काही तक्रारी आहेत का? छे तक्रारी वगैरे अजिबात नाही. पण आहे ना, सुलेखाने तिच्या घराचं इंटिरियर थोडंसं बदलायला पाहिजे. खास करून काही फोटोग्राफ्स. मी खूप वेळा सांगायचा प्रयत्न केला तिला, माझं ऐकतच नाही ती. तुम्ही एकदा सांगून बघा ना तिला. नाही तर काय, एखाद दिवशी त्या फोटोमधली व्यक्तीच कायमची फोटोमध्ये जायची. तू कशाबद्दल बोलतोयस? हॅलो एव्हरीबडी. हॅलो. सॉरी. अरे बस 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 बस. हाऊ आर यू? आय एम फाईन, प्लीज टू मीट यू. अरे इतकं फॉर्मल असायची गरज नाही आहे. आमचा जावई होणार आहेस तू. काय सुलेखा, कशी आहेस? तुम्ही बसा गप्पा मारत, मी जरा पानं घेते. हा, घेतेस? आले मी. अभिमान, आले मी. हा, बसा. सुलेखा, तुमचं काही बिनसलंय का? काय? मग तो असं का बोलतोय? असं म्हणजे कसं दी? प्लीज डोंट ट्राय टू फूल मी. दी अगं त्याचा स्वभावच आहे तसा. होईल सगळं तुला हळूहळू. मला झाली. लेखा, हे जे काय लग्नाचं वगैरे ठरतंय ते तुला मान्य आहे ना? तू खुश आहेस ना बाळा? खूप. आणि त्या फोटोचं काय? कुठला फोटो? माझा आणि आधीचा. मूर्ख आहेस का तू? मूर्ख आहेस का तू? तू तुझा आणि आधीचा फोटो अजून तुझ्या हॉलमध्ये ठेवलायस का? हात जोडले तुझ्या पुढे. त्याला जर इतका प्रॉब्लेम असेल तर होणार नाही का? होणारा नवरा आहे तो तुझा. ठीक आहे दी, थोडा इश्यू कशाला करायचा? सुलेखा, हे लग्न व्हावं असं नक्की वाटतंय ना तुला? हो. काय अशी वागतेस तू? काय वागले मी दी? जाऊ दे, तुझ्याशी ना बोलण्यातच काही अर्थ नाहीये. बट माइंड यू, या वेळेला इफ एनिथिंग गोज रॉंग देन. सुलेखा प्लीज, देवाने एवढं सुख वाढून ठेवलंय ताटात, आणि काय हवंय तुला आणखी? मम्मा कुठे आहे? तिला भेटून येते. नो, यू आर नॉट गोइंग देअर. मला अभिमानच्या समोर तमाशा नको. मी तमाशा करतच नाही. तमाशा लोक करतात. आधी तमाशा करतात आणि मग माफी मागतात, प्रेमळपणाचं खोटं नाटक आणून. अच्छा, म्हणजे मी नाटक करते असं म्हणायचं तुला? दी दी, या घरात आणखीनही काही लोक आहेत ना? कम ऑन सुलेखा. इनफॅक्ट बाळने इन्सिस्ट केलं की अभिमानला आपल्या घरी जेवायला बोलवूया. ती डायरी जिजूंकडेच आहे. मग त्याने एवढा तमाशा कशाला केला? डायरी? प्लीज ना, डोंट टेल मी तुला माहित नाही कुठली डायरी. पुन्हा त्या डायरीचं काय? ती हरवली होती ना? ती त्यांच्याकडेच आहे. त्यांनीच सांगितलं मला. व्हॉट? नाही नाही, त्याच्या सांगण्यात किंवा तुझ्या ऐकण्यात काहीतरी चूक झाली आहे. ती डायरी बाळकडे नाहीये. आणि नाहीये तेच बरं आहे. खूप खूप त्रास करून घेतो तो स्वतःला. वाढायला घ्यायचं. खूप दिवस तुला भेटायची इच्छा होती. सेम हियर. मलाही भेटायचंच होतं तुम्हाला. तुझं खूप कौतुक वाटतं मला. का? माझं तुम्हाला कौतुक वाटावं असं मी काय केलंय? ही सगळी रिलेशनशिप खूप कॉम्प्लिकेटेड आहे नाही का?
म्हणजे सुलेखाचं आधी माझ्याच पुतण्याशी लग्न ठरलं, मग मोडलं, नंतर बऱ्याच डिस्टर्बिंग घटना घडत राहिल्या. त्यात तुझ्या वडिलांचं आणि माझ्या दादाचं फारसं बरं नाही, आणि तरीही पुन्हा तुझा याच घराशी संबंध जोडला जावा. माझा संबंध फक्त सुलेखाशी आहे. आम्ही कोणी नाही आहोत का तिचे? तुम्ही काही दिवसांपूर्वी सुलेखाच्या घरी जाऊन तिला नको नको ते सगळा गैरसमज होता अभिमान, आणि त्याबद्दल मी सुलेखाची माफी मागितली. हवं तर तुझी माफी मागतो आता. ओह नो नो, प्लीज डोंट डू दॅट. हे बघ, सुलेखाची खरंच खूप काळजी वाटते आम्हाला. आत्ता सुद्धा ती अचानक जेसलमेरला निघून गेली तेव्हा खूप काळजी लागून राहिली होती आम्हाला. सॉरी, कम अगेन. काय नाही, काय म्हणालात आता तुम्ही? कुठे गेली म्हणालात? जेसलमेर? बडोद्याला गेली होती सुलेखा. नाही, ती आधी म्हणाली होती तसं, पण मग नंतर का काही गफलत होती माझी? हो, तुमची गफलत होते. असेल असेल. पण मग पूनम मला असं का म्हणाली की हॉटेलचं बिल? कुठलं हॉटेल? हॉटेल रॉयल डेझर्ट, जेसलमेर. का नाही, काहीतरी गोंधळ होतोय माझा बहुतेक. पण ते महत्वाचं नाहीये. सुलेखा इथे नव्हती तेव्हा आम्हाला तिची काळजी लागून राहिली होती, हे महत्वाचं. या बायका काय करतात इतका वेळ? बस मी बघतो. अरे काय झालं जेवणाचं? साधारण 60 वर्षांपूर्वी वसई गावातून एका बाईला हकलण्यात आलं होतं, आणि तसं करताना गावकऱ्यांनी तिची गाढवावरून धिंड काढली होती. तुम्हाला कसं कळलं मिसेस शास्त्री? आजोबांनी सांगितलं मला. कोण आहे ही बाई? इंदू. कोण इंदू? कोण इंदू? कुठली इंदू? तिचा माझ्याशी, माझ्या कुटुंबियांशी काय संबंध आहे मला खरंच माहिती नाही. पण एवढंच कळलंय डॉक्टर की ह्या इंदूची धिंड निघाली होती, आणि मला असं वाटतंय डॉक्टर की त्यावेळी आपण दोघंही तिथे हजर होतो, म्हणून आता आपल्यालाच ही गोष्ट. पॉसिबल, क्वाइट पॉसिबल मिसेस शास्त्री. आणि म्हणूनच आता आपला फोकस ही पर्टिक्युलर गोष्ट आठवण्यावर असला पाहिजे. हो डॉक्टर, कारण इंदूच बयो आहे. काय? इंदू गोदाची बहीण होती, मोठी बहीण. गोदा सतत घाबरून असायची तिला, खूप छळ करायची ती गोदाचा. म्हणूनच डॉक्टर कदाचित गोदा अजूनही मला सांगते की ताई मला वाचवा, तिच्यापासून वाचवा. ही तीच इंदू आहे, बयो. गोदा तिच्या बहिणीला बयो म्हणून हाक मारायची. प्रथमेशचं काय डॉक्टर? मिसेस शास्त्री, मला तुमच्या पुतण्याला म्हणजे प्रथमेशला भेटायचं आहे. का डॉक्टर? कारण जर सगळ्या गोष्टी आपापल्या जागी फिट बसल्या मिसेस शास्त्री, तर तुम्हाला त्या गोष्टी आठवेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार नाही. प्रथमेश आपल्याला त्या बाईचं चित्र काढून दाखवेल. मागे मी प्रथमेशला हेच सांगितलं होतं. तो तिचं चित्र काढतही होता, पण तेवढ्यात तिने माझा ताबा घेतला.